नमस्कार मित्रांनो, जसे की तुम्हाला माहितीच आहे, पुणे विभागाची जी म्हाडाची सोडत आहे ती जाहीर झालेली आहे आणि जर तुम्ही या सोडतीतील घर घेण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही अर्ज करताना जी काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत ती कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत त्याची संपूर्ण यादी आपण सविस्तरमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। इथे आपण बघू शकता ही जाहिरात आहे एकूण 4186 घरांची आणि इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी जी सुरुवात झालेली आहे ती 11/9/2025 पासून 31/10/2025 पर्यंत तुम्ही या घरांसाठी अर्ज करू शकता। तर आता हा अर्ज करताना तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच हा अर्ज करायचा आहे। यासाठी housing.mada.co.in या वेबसाईटवरती तुम्ही हा अर्ज करू शकता। आता इथे गेल्यानंतर तुम्हाला जे सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र लागणार आहे ते असणार आहे तुमचे स्वतःचे आधार कार्ड। त्याचबरोबर जे दुसरं महत्त्वाचं कागदपत्र आहे ते आहे पॅन कार्ड। हे अतिशय दोन्ही महत्त्वाची कागदपत्रे आहेत। त्यानंतर अर्जदार विवाहित असल्यास पती किंवा पत्नी दोघांचे आधार व पॅन कार्ड म्हणजे तुमच्या जोडीदाराचेही आधार कार्ड पॅन कार्ड असणे आवश्यक आहे। त्यानंतर अर्जदार सध्या वास्तव्यास असलेल्या घराचा संपूर्ण पत्ता व पोस्टाचा पिनकोड क्रमांक सुस्पष्टपणे नोंदणी करून खात्री करणे, जेणेकरून मंडळाद्वारे होणारा पत्रव्यवहार हा अर्जदारास योग्य पत्त्यावर प्राप्त होईल। म्हणजे जो तुम्ही सध्या राहताय तिथला हा जो ॲड्रेस आहे तो प्रॉपर तुम्ही भरायचा आहे। त्याचबरोबर अर्जदाराचा आधार कार्डशी संलग्न स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर व ईमेल ID असणे महत्त्वाचे आहे। म्हणजे तुमचा जो नंबर आधार कार्डशी लिंक आहे तोच नंबर इथे द्यायचा आहे। त्याचबरोबर एक ईमेल ID सुद्धा महत्त्वाचे आहे। त्यानंतरचे महत्त्वाचे असे कागदपत्र आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील वास्तव्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट। हे डोमासाईल सर्टिफिकेट हे 2018 नंतरचे असणे महत्त्वाचे आहे। त्यावर बारकोड असणे क्रमप्राप्त आहे। म्हणजे 2018 पूर्वी जे बारकोड विरहित यायचे ते आता चालणार नाहीत। 2018 नंतर जे बारकोड सहित डोमासाईल येतात ते डोमासाईल तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर पुढचे महत्त्वाचे कागदपत्र आहे ते म्हणजे उत्पन्नाच्या स्रोताकरिता प्राप्त उत्पन्न गटानुसार तुमचे आयकर विवरण म्हणजे इन्कम टॅक्स अथवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला। लक्षात ठेवायचे उत्पन्नाचा दाखला हा तलाठ्याचा चालणार नाही, तो तहसीलदाराचाच असावा। नाही तर तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न ITR जे तुम्ही भरता ते असावे। दोन्हीपैकी एक तुमचे उत्पन्नाचा पुरावा म्हणून सादर करायचा आहे। त्यानंतर जर तुम्ही आरक्षण प्रवर्गाकरिता अर्ज करत असाल तर तुमच्या जातीचा दाखला व जात पडताळणी प्रमाणपत्र हे दोन्ही असणे बंधनकारक आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्जदाराच्या बँक खात्याच्या तपशिलामध्ये बँकेचे नाव, बँकेची शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड, MICR क्रमांक योग्य असल्याचे व सदर बँक खाते बंद नसल्याचे खात्री करणे आवश्यक आहे, जेणेकरून अनामत रक्कम भरणा व परतावा या दोन्ही बाबी करणे सोयीचे होईल। चुकीचे बँक तपशील दिल्यावर अनामत रक्कम परतावामध्ये अडचणी उद्भवल्यास यासाठी म्हाडा जबाबदार राहणार नाही। त्यामुळे अर्जदारास दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्याचा तपशील देऊन अर्ज करता येणारही नाही। तसेच चालू खाते, संयुक्त खाते, NRI खाते हे देखील इथे चालणार नाही। तुमचे एक बचत खाते असणे आवश्यक आहे आणि ते खाते चालू आहे की नाही हे तुम्ही एकदा अर्ज करण्यापूर्वी पाहायचं आहे, जेणेकरून जे तुम्ही अर्ज भरताना अनामत रक्कम भरणार आहेत भविष्यात ती जी माघारी येणारी रक्कम आहे ती तुमच्या खात्यात व्यवस्थितरित्या येईल। तर ही काही 6-7 महत्त्वाची कागदपत्रे आहेत जी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। ही कागदपत्रे जवळ ठेवूनच तुम्ही अर्ज भरायला सुरुवात करायचं आहे, जेणेकरून अर्ज भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत। तर नक्की तुम्हाला ही माहिती आवडलीच तर शेअर नक्की करायची आहे, व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।